कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव मिळावा, विकलेल्या कांद्याला 1,500 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी आज नाशिकच्या चांदोड येथे महाआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महाआक्रोश मोर्चात आंदोलनात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी काही शेतकरी आलेले आहेत, गळ्यात कांद्याच्या माळा घातलेल्या आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी तर काय सांगाल, आजचं जे आंदोलन नेमकं कशासाठी? सरकारने जी चेष्टा लावली शेतकऱ्यांची, कांद्यापेक्षा रद्दीला जास्त भाव आहे आणि कांद्याला 3 रुपये किलो 2 रुपये किलो असा भाव देत आहे। क्रूर चेष्टा लावली सरकारने। सरकार फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट बघताय, एवढं आम्ही आरोप करतोय। नाफेडने आज 1,580 रुपयाचे भाव जाहीर केलेले आहेत। शेतकऱ्याला परवडण्यावर आहे का? उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळतो। 1,500 रुपये मध्ये शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही। सरकारने कमीत कमी 2,500-3 हजार रुपये प्रति क्विंटल मालाला भाव द्यावा, तेव्हा शेतकऱ्यांचा खर्च निघेल। एकरी 90,000 रुपये खर्च आहे। कांद्याला खर्च भरपूर आहे। कांद्याला बाजारभाव मिळत नाही म्हणून जिल्ह्यामध्ये काल एक आत्महत्या देखील झालेली आहे। अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांची काय परिस्थिती? तीच वाईट परिस्थिती होत चालली। अजून शेतकरी आत्महत्या करू नये त्याकरता 3,000 रुपये हमी भाव द्यायला पाहिजे। एकरी 90,000 रुपये खर्च येतोय, त्याच्यामुळे हमी भाव 3,000 द्यायलाच पाहिजे कमीत कमी। कांदा उत्पादन काढण्यासाठी एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो आणि कांद्याला जर किमान 3,000 रुपये हमी भाव दिला तर शेतकऱ्याला परवडेल, अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया या आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन मंगेशसह संदीप जेजुरकर, एबीपी माझा, चांदवड, नाशिक।